मी चाललो आहे आता प्राजक्ताला घ्यायला आणि मला निघायलाही उशीर झालेला आहे आणि आता ट्रॅफिक किती असेल हे काहीच आयडिया नाही मला, पण बघू आता किती टाईम लागतो पोचायला मला. तो मी खूप ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि पहिलेच मी ऑलरेडी लेट झालो तिला घ्यायला आणि गाडीत पेट्रोलसुद्धा कमी आहे. आता बघू किती टाईम लागतो मला पोचायला तिच्या ऑफिसपर्यंत. सो आत्ता जस्ट मी पोचलेलो आहे हिच्या ऑफिसच्या खाली आणि हिला यायला अजून 10 ते 15 मिनटं लागणार. मी फोन करून विचारलं तिला, पण निघताच तिला काम दिलेलं आहे खूप आणि मला इथे पोचेपर्यंत खूप उशीर झालेला आहे कारण ब्रिजचं आणि मेट्रोचं काम सुरू आहे. सो त्यामुळे ट्रॅफिक खूपच वाढलेली आहे. आय होप लवकरात लवकर मेट्रो चालू झाली तर बरं होईल, ट्रॅफिकसुद्धा कमी होईल. आणि जिथे मला 7 ते 8 मिनटं लागतात पोचायला तिथे मला अर्धा तास लागला आहे पोचण्यासाठीच. सो फायनली ती आता ऑफिसमधनं आलेली आहे आणि आता तिची रिॲक्शन बघूया. आत्ता झालेलं आहे, एकदम बोरिंग होता. सो गाईज मी आदित्यच्या गाडीवर फायनली बसली आहे. सो गाईज मी आता ऑफिसमधनं निघाली आहे आणि आदित्य मला पिक करायला आला आहे. सो आदित्य, तुझा आजचा दिवस कसा होता? बोरिंग होता, एवढा काय खास नव्हता. का कुठल्या फ्रेंड्स बरोबर वगैरे भांडण झालं का सर वगैरे ओरडले का तुला? तुमच्यासोबत भांडण झालं, जे की रोजच होतं भांडण, असं नाही की होत नाही, पण आज थोडं जास्ती झाल्यासारखं वाटतं मला. आपण आज जरा जास्तीच भांडल्यासारखं वाटलं. पण ते भांडण कशावरनं झालंय? सो आपण आपल्या फ्रेंड्सना पण सांगूया ना. ते आता आम्हाला आवडत नाही ना तुम्ही एकट्या आम्हाला सोडून कुठे गेलेल्या आणि त्यात तुम्ही हट्ट करतात की मला एकटीलाच जायचं आहे. तर आता तुमचे ताई वगैरे सगळे आम्हाला ओळखतातच, पण आता माझं म्हणणं असंच आहे की मलाही घेऊन चल ना, मग एकटी कशाला जाते, सगळेच मिळून आपण मजा करू. पण तुम्ही ऐकतच नाही, त्याच्यावरनं आपलं भांडण झालेलं. सो गाईज तुम्हीच सांगा, मी माझ्या ताईकडे ह्याला कसं नेऊ? आणि ती माझी कझिन सिस्टर आहे, ती पण अनकम्फर्टेबल होणारच ना आणि हा कुठं अनकम्फर्टेबल होणार? सो कसं घेऊन जाऊ शकते मी ह्याला? तुम्हीच सांगा, तुम्ही काय सजेस्ट करू शकता का? मी का अनकम्फर्टेबल होणार नाही आणि तुझी ताई अनकम्फर्टेबल होणार नाही, कारण आम्ही एक दुसऱ्याला ओळखतो पहिलेपासूनच. तीही मला ओळखते आणि मी आल्याने तिला काही प्रॉब्लेम होईल असं मला वाटत नाही आणि आल्याने मजा अजून जास्ती वाढेल. आपण सगळे मिळून मजा करू शकतो आणि मला यायचंच आहे तुमच्यासोबत. पण मी नाही तुला नेऊ शकत ना, कारण ताईनी आणि भाऊजीनी मला स्वतः एकटीला बोलवलंय, त्यांना काहीतरी माझ्याशी बोलायचंय. सो गाईज तुम्ही सांगा, त्या अशा टायमाला मी ह्याला कसं घेऊन जाऊ? काय पर्सनल माझ्याशी बोलायचं असेल तर पर्सनल बोलायचंच आहे एवढं तर एक 10-15 मिनटं आतमध्ये जाऊन बोलू शकते. तोपर्यंत मी बाहेर बसूच शकतो. तो बोलून झाल्यावर आपण परत एन्जॉय करूच शकतो सगळे. पण ताईने मला राहायला बोलवलंय, माझी ताई आहे, माझे लाड करणार. ताई माझी सुद्धा आहे, पण आपण तर फ्रेंड्स आहोत ना. ताई तुझी सुद्धा आहे, आय नो. मी तुझ्याबरोबर तिची ओळख सुद्धा करून दिली आहे, पण ती अनकम्फर्टेबल होईल ना तुला जर तिच्या डायरेक्ट घरी नेलं तर. ती मला तेव्हाही बोलली होती कधीही घरी येऊ शकतो तू राहायला. पण या टायमाला तर माझ्या ताईने आणि भाऊजींनी सांगितलंय की ते लोक मला सॅटर्डेला घ्यायला येणार आहेत आणि मग ते बोलले की तू एकटीच ये. मग कसं होणार? तुम्हीच सांग, तूच सांग. मी आता शनिवारी तिच्या ताईशी बोलून घेईल की मी पण येतोय आणि हिच्यासोबत मीही जाणारच आहे. पण मी तुला नाही नेऊ शकत ना, कारण ती माझ्या ताईच्या घरी मी चालली आहे ना. मी तर बोलून घेणार आहे की मी येतोच आहे आणि हिची ताई मग मला काय बोलणार नाही. हिची ताई बोलेल ये. मग तू बघ ताईशी बोलून ताई काय बोलते, कारण माझी ताई आहे ना खूप नकचडी आहे आणि चिडचिडी आहे. आता त्याच्यामध्ये तू कसं मॅनेज करते तूच सांग. कसं आहे, मी सांगितल्यावर ती ताई ऐकेलच, कारण ताईचा फेवरेट आहे मी. ताई ऐकेलच असं नाहीये ना, कारण ताई स्ट्रिक्ट सुद्धा आहे, ताईला अशा गोष्टी आवडत सुद्धा नाही. कारण आपण तर फ्रेंड्स आहोत ना, मग कसं होणार तूच सांग. आता ताईलाही काही गोष्टी माहिती आहेत आणि ताई मग काय ताईलाही प्रॉब्लेम होणार नाहीच आहे. बघूया आता काय होतं ते. सो गाईज मी आता चालली आहे ठाण्याला आणि मुंब्र्याला. सो आता मी तुम्हाला तिथे दाखवते की मी काय काय शॉपिंग करते आणि या टॉपिकवर डिस्कशन आपण नंतर करूया. आणि हिचं जायचं आहे नाही जायचं अजून फिक्स नाहीच आहे. हां तसं गाईज माझं फिक्स नाही आहे, बट मी ताईकडे जर गेली तर मी एकटीच जाणार आहे आणि आदित्यला घेऊन नाही जाते. मी जाणारच आहे हिच्यासोबत ताईकडे गेली तरी. हो तुम्ही
आम्ही आलोय कारामध्ये, ठाण्याचा कारा, तिथे शॉपिंग करायला आली आहे मी. तिथे रेनकोट वगैरे आणि बाकीच्या गोष्टी एक्सेसरीज खूप छान भेटतात. बघूया. सो तुम्ही बघू शकता इथे काराला खूप बॅग्स छान छान आहेत, त्याच्यानंतर एक्सेसरीज वगैरे. आता आतमध्ये जाऊन बघूया काय काय आहे ते. तर ही रेनकोट बघायला आली आहे आणि त्याच्यात पण तिला क्रॉपटॉपवाले रेनकोट पाहिजेलेत. रेनकोट हे रेनकोट असतात, क्रॉपटॉपमध्ये येत नाही. एवढा काय खास नाही आहे. आता प्राजक्ताला काय रेनकोट आवडले नाही तिकडचे. आता ती बॅग्सवाल्या सेक्शनमध्ये गेली आहे बॅग्स बघायला. आता बघूया कुठची बॅग्स आवडतात तिला की नाही आवडत ते. एवढी काय खास नाही ही बॅग, त्यापेक्षा ती पिंकवाली चांगली आहे. ती नाही, ती वरची. हां ही वाली. असं काय सामान असतं मी ब्युटी प्रोडक्ट्सपेक्षा जास्ती तर काय नसतंच पर्समध्ये. ही पण ठीकठाक आहे. नाही मला एक पण बॅग नाही आवडली इकडची. तो आता प्राजक्ता परफ्यूम टेस्ट करते. बघूया आता तिला कुठचा परफ्यूम आवडतोय का. तुम्ही बघू शकता इथे लॉलीपॉप घ्यायला आम्ही आलोय आणि आदित्याला लॉलीपॉप खायचे होते म्हणून तो लॉलीपॉप घ्यायला आलाय. नाव काय आदित्य हॉटेलचं? तळोजा बिर्याणी. तळोजा बिर्याणी. सो गाईज आता आम्ही उपवनवरनं घरी चाललोय. आमचं शूट वगैरे झालंय. सो आदित्य तुला काय बोलायचं आहे? काय नाही, खूप थकलोय आता आणि आता घरी जाऊन जेवणार आहे आम्ही. आणि आज काय स्पेशल आहे काय माहीत नाही जेवणात पण. आणि शनिवारी यांच्यासोबत आम्ही जाणार आहे ताईच्या घरी मज्जा करायला. गुड नाईट, टेक केअर. आणि आजचा व्लॉग मी इथे सेंड करते. सो बाय.